पण आता मिसलेनियस एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 8 घेणार आहोत आणि हा क्वेश्चन नंबर 8 ट्रूथ टेबल काढून आपण सॉल्व करणार आहोत. यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट पी आणि क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. बघूया काय सांगितलं आहे. डिटरमाइन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इन द फॉलोइंग केसेस. त्यामध्ये काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. एक आहे पहिले डिस्जंक्शन आणि दुसरा आहे कंजंक्शन. डिस्जंक्शन P, डिस्जंक्शन Q इज ट्रू आणि P कंजंक्शन Q इज ट्रू. जर डिस्जंक्शन P Q मधलं ट्रू असेल आणि कंजंक्शन हे ट्रू असेल तर मग P आणि Q यांचे ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहेत ते फाइंड करणं खूप सिंपल आहे. तसं तर ओरली याचा आन्सर आपण सांगू शकतो, पण आपण काय करणार आहोत याचा ट्रूथ टेबल आधी फाइंड करायचं. त्या ट्रूथ टेबलमध्ये दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स राहणार आहेत पी क्यू आणि पीचे व्हॅल्यूज राहणार आहे टी टी एफ एफ, क्यूचे राहणार आहे टी एफ टी एफ. आपण तिसरा कॉलम आता पी डिस्जंक्शन क्यू घेणार आहोत. पी डिस्जंक्शन क्यू तर दोन्ही नळ सुरू आहे ट्रूथ व्हॅल्यू टी. दोनपैकी एक नळ सुरू आहे, एक बंद आहे, पाणी येणार ट्रूथ व्हॅल्यू टी. दोनपैकी एक नळ सुरू आहे ट्रूथ व्हॅल्यू टी आणि दोन्ही नळ बंद आहे ट्रूथ व्हॅल्यू एफ. नंतर येणार पी कंजंक्शन क्यू. आता दोघांची मल्टिप्लिकेशन करा. 1 × 1 1 ट्रूथ व्हॅल्यू टी, 1 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू एफ, एफ इंटू टी इथे येणार आहेत एफ आणि एफ इंटू एफ एफ येणार आहे. झालं आहे, ट्रूथ टेबल काढून झालं आहे. पी डिस्जंक्शन क्यू आणि पी कंजंक्शन क्यू. पी डिस्जंक्शन क्यू हे आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू टी दिलेली आहे. पी कंजंक्शन क्यू सुद्धा टी दिलेली आहे. त्यामध्ये शोधा पी डिस्जंक्शन क्यू आणि पी कंजंक्शन क्यू दोन्ही ट्रू कुठे आहेत. तर पी डिस्जंक्शन क्यू टी टी आणि यामध्ये हे टी फक्त एकच आलेलं आहे. तर या पी डिस्जंक्शन क्यूची व्हॅल्यू ट्रूथ आहे टी आहे आणि पी कंजंक्शन क्यू सुद्धा टीच आहे. तर हा जो रो आहे तो हा येतो आहे. फर्स्ट रोमध्ये या टेबलच्या फर्स्ट रोला एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. या फर्स्ट रोमध्ये पी डिस्जंक्शन क्यू टी आहे, पी कंजंक्शन क्यू टी आहे. आपल्याला तेच पाहिजे होतं, पी डिस्जंक्शन क्यू टी अँड पी कंजंक्शन क्यू टी. तर इथे पी डिस्जंक्शन क्यू टी, पी कंजंक्शन क्यू टी, देन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. तेव्हा टीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी अँड क्यूची आहे टी. देअरफॉर याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर बोथ पी अँड क्यू बोथ आर टी. म्हणजे पी आणि क्यू दोन्हीही जर टी असतील तरच पी डिस्जंक्शन क्यू टी राहणार आणि पी कंजंक्शन क्यू जे आहे ते सुद्धा टीच राहणार आहे. नेक्स्ट आता सेकंड नंबर. या सेकंड नंबरमध्ये काय सांगितलं आहे बघा. पी डिस्जंक्शन क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी आणि पी डिस्जंक्शन क्यू इम्प्लिकेशन क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. देन फाइंड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. तर पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यूज यापैकी कोणती राहणार आहे. तर आपण हा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. दोन ॲटॉमिक स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, यांच्या 4 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत आणि आता पुढे हा टेबल प्रिपेअर करायला सुरुवात करायची. नेक्स्ट कॉलम थर्ड नंबर पी डिस्जंक्शन क्यू. तर डिस्जंक्शनच्या वेळेस जॉईंट केलेले नळ मी सांगितले होते पी आणि क्यू हे दोन नळ आहेत. टी टी ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी. दोन्ही नळ सुरू आहेत. टी एफ दोनपैकी एक नळ सुरू आहे, एक नळ बंद आहे, पाणी येणार ट्रूथ व्हॅल्यू टी. पहिला नळ बंद आहे, दुसरा सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. दोन्ही नळ बंद आहेत, पाणी येणार नाही एफ. नेक्स्ट कॉलम आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा पाहिजे. मग पी डिस्जंक्शन क्यू तो ऑलरेडी काढून ठेवलेला आहेच आपण आणि मग पी डिस्जंक्शन क्यू इम्प्लिकेशन क्यू चा कॉलम राहणार आहे. आता यामध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे. इम्प्लिकेशन्स म्हणजे तुम्ही दिलेले पैसे आणि त्या व्यक्तीने केलेलं काम. हा कॉलम तुम्ही दिलेले पैसे आणि क्यू म्हणजे त्या व्यक्तीने काम केलं किंवा नाही. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे एफ. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, चांगलंच झालं, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी. तर अशा प्रकारे
या दोघांचे स्टेटमेंट पॅटर्न आपण जे दिले होते त्यांचे ट्रूथ टेबल तयार केले आणि आता यामध्ये पी डिस्जंक्शन क्यू आपल्याला टी पाहिजे. तर बघा 3 ठिकाणी टी आलेला आहे, पण पी डिस्जंक्शन क्यू इम्प्लिकेशन क्यू एफ पाहिजे. तर यामध्ये पी डिस्जंक्शन क्यू हे टी पाहिजे आणि हे एफ पाहिजे. त्याचा कोणत्या नंबरचा रो आहे? फर्स्ट नंबरचा रो नाही. सेकंड नंबरचा रो आहे का? आहे. थर्ड नंबर आणि 4 नंबरचा नाही आहे. हा सेकंड नंबरचा रो जो आहे तो एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे सेकंड नंबरच्या रोमध्ये पी डिस्जंक्शन क्यू टी आहे आणि पी डिस्जंक्शन क्यू इम्प्लिकेशन क्यू एफ आहेत. हे गिव्हन होतं. यावरून आपण सांगू शकतो आता की पी आणि क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहेत. हे टी आणि हे जर एफ असतील तर मग आपल्याला पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या. त्याचा आन्सर लिहायचं देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी इज टी. पीचे ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती टी आहे आणि क्यूची जी आहे ती एफ आहे. अँड क्यू इज एफ. हे झालं याचा आन्सर. तर अशा प्रकारे कोणतंही स्टेटमेंट पॅटर्न जर दिलं असेल ना तर त्या स्टेटमेंट पॅटर्नवरून तुम्ही ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ॲटॉमिक स्टेटमेंट्स फाइंड करू शकता. आता घेऊ नंबर 3. आता बघा थर्ड नंबरमध्ये सुद्धा पी आणि क्यू या ॲटॉमिक स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायचे आहे आणि कोणते स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेले आहेत ते बघा पहिले. पी कंजंक्शन क्यू इज एफ अँड पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन क्यू इज टी. तर सुरुवातीला या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे आपण ट्रूथ टेबलमध्ये कॉलम्स तयार करायचे. 2 ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत पी आणि क्यू. यांच्या 4 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. पीच्या व्हॅल्यूज आहेत टी टी एफ एफ आणि क्यूचे आहेत टी एफ टी एफ. आता आपण थर्ड कॉलम पी कंजंक्शन क्यू घेऊ. पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन म्हटलं की मल्टिप्लिकेशन. टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0 आणि मल्टिप्लिकेशन करायचं. इथे आहेत 1 इंटू 1 1 ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. 1 इंटू 0 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ. 0 इंटू 1 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ आणि 0 इंटू 0 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. हे झालं पी कंजंक्शन क्यू. नेक्स्ट कॉलम हा पाहिजे आपल्याला. इथे मी पी कंजंक्शन क्यू घेतला आहे, इम्प्लिकेशन क्यू घेतला आहे. आणि आता हा नाही, यामध्ये तुम्ही दिलेले पैसे आणि त्या व्यक्तीने केलेलं काम. पी कंजंक्शन क्यू म्हणजे तुम्ही पैसे दिले किंवा नाही आणि क्यू म्हणजे त्या व्यक्तीने काम केलं किंवा नाही. पैसे दिले, काम केलं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. आणि पैसे दिले नाही, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी. आता हे दोन्ही कॉलम जे आहेत ते तयार झाले. आता यांचा ट्रूथ व्हॅल्यूज एकदा चेक करा. आपल्याला पी कंजंक्शन क्यू काय पाहिजे होते एफ आणि हे काय पाहिजे होते टी. तर हा या कॉलममध्ये एफ 1 2 3 आणि या कॉलममध्ये टी 1 2 3 4. तो कॉमन पहा एफ टी पाहिजे आपल्याला. तर एफ टी इथे आहेत, एफ टी इकडे आलेले आहेत, एफ टी इथे सुद्धा आलेले आहेत. तर बघा एवढ्याला मी असा बॉक्स करतो आहे. हा बॉक्स पी कंजंक्शन क्यू एफ पाहिजे होते आणि हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे याची ट्रूथ व्हॅल्यू टी पाहिजे होती. या तिघांमध्ये टी आहे. ही का घेतली नाही कारण यावेळेस इथे टी दिलेले आहेत. आपल्याला एफ टी पाहिजेत. एफ टी. आता याचे आन्सर कसे येणार? त्याचे आन्सर 3 येणार आहे. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर. पहिली पॉसिबिलिटी काय राहणार आहे पहा, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आणि क्यूची जी आहे ती एफ. तेव्हा हे स्टेटमेंट पॅटर्न एफ टी राहू शकते. इथे पीची ट्रूथ व्हॅल्यू टी अँड एफ रिस्पेक्टिवली. और दुसरा आन्सर काय राहणार आहे पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू. तर पीची जी आहे ती राहणार एफ अँड क्यूची जी आहे ती टी रिस्पेक्टिवली. किंवा ऑरमध्ये तुम्ही लिहू शकता दोन्हीही जर एफ येत असतील तरीसुद्धा हे एफ आणि हे टी राहणार आहे. तर बोथ आर
एफ. त्याने दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या एफ आणि टी केव्हा राहतील तर पी आणि क्यू पैकी टी पी जो आहे तो टी आणि क्यू एफ असेल तर, किंवा एफ टी असतील तर, किंवा दोन्हीच्या दोन्ही एफ जर असतील तर त्यांनी दिलेले स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण सांगू शकतो. तेवढे सिम्पल हे स्टेटमेंट पॅटर्न असतात. या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर तुम्हाला दिलेल्या असतील तर त्यावरून तुम्ही ॲटॉमिक स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा फाइंड करू शकता. असे कितीही प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न जरी तुम्हाला दिले असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करू शकता. आणि आता आपण घेणार आहोत मिस्सेनियस एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर फर्स्ट जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांना आपण सुरुवात करणार आहोत. आता आपण क्वेश्चन नंबर 8 पाहिलेला आहे आणि ज्या टाईपचा 8 नंबरचा क्वेश्चन होता त्यासारखाच आता हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समधलं फर्स्ट सम आहे. यामध्ये 2 ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत आणि या दोन्ही ॲटॉमिक स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज गिवन आहेत. पी कंजंक्शन क्यू फॉल्स, पी डिस्जंक्शन क्यू ट्रू, देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. यापैकी कोणतं ट्रू नाही ते तुम्हाला काढायचं आहे. खूप सिम्पल आहे. तसं तुम्ही याचं आन्सर ओरली सांगू शकतो आहे, पण आपण हे कॅल्क्युलेट करून पाहणार आहोत. याचं हे ट्रूथ टेबल मी काढतो आहे. पी क्यू, पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज राहणार आहे टी टी एफ एफ, क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ टी एफ, आणि पी कंजंक्शन क्यूचा ट्रूथ टेबल, पी कंजंक्शन क्यूचा ट्रूथ टेबल जो आहे तो काय राहणार आहे, इकडे येणार आहे टी, इकडे येतील एफ एफ एफ, आणि पी डिस्जंक्शन क्यूचा ट्रूथ टेबल काय राहणार आहे. डिस्जंक्शन म्हटलं तर मल्टिप्लिकेशन, या दोघांची मल्टिप्लिकेशन येणार आहे टी, इकडे येणार आहे टी टी आणि एफ. आता यावरून पी आणि क्यू यांचं ट्रूथ व्हॅल्यू सांगा. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज अँड क्यू इज. आता मला पीची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. तर हे काय पाहिजे, पी कंजंक्शन क्यू आपल्याला एफ पाहिजे आणि पी डिस्जंक्शन क्यू टी पाहिजे. तर एफ टी कुठे आलेला आहे शोधा. यामध्ये एफ टी, यामध्ये एफ टी 2 आलेले आहेत. एफ टी आलेले आहेत, एफ टी आलेले आहेत, ते 2 आहेत. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, किंवा असं लिहू शकता तुम्ही पी अँड क्यू आर टी एफ रिस्पेक्टिवली, टी अँड एफ रिस्पेक्टिवली, किंवा ऑरमध्ये तुम्ही लिहू शकता एफ अँड टी रिस्पेक्टिवली. तर तुम्ही पीची ट्रूथ व्हॅल्यू जर टी घेतली तर क्यूची एफ घ्यावी लागेल, आणि पीची जर एफ घेतली तर क्यूची जी आहे ती टी घ्यावी लागेल. आता एफ पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला माहिती झाल्या. त्यापैकी कोणतं ट्रू नाही त्याला हे पाहता बरोबर तुम्ही सांगू शकता. यामधलं जे सेकंड नंबर आहे ना ते ट्रू नाही. त्याचं कारण आहे बघा, डबल इम्प्लिकेशन्स. डबल इम्प्लिकेशनच्या वेळेस काय सांगितलं होतं, तराजू, आणि तराजू म्हटलं दोन्ही साईड बॅलन्स पाहिजे तरच ते ट्रू असते. पण यामध्ये पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज एकदा चेक करा, टी एफ बॅलन्स आहेत का नाही, किंवा एफ टी बॅलन्स आहेत का नाही. तर अशा वेळेस याचं जे करेक्ट आन्सर आहे ते राहणार आहे पी डबल इम्प्लिकेशन्स क्यू. आणि जर माहिती नसेल तर मग एक एक ऑप्शन्स घेऊन बघा. पहिला ऑप्शन पी डिस्जंक्शन क्यू. आता याची जर ट्रूथ व्हॅल्यू काढायची झाली, पीची व्हॅल्यू टी आणि इथे जर एफ घेतलं आहे ना तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू 2 पैकी एक नळ सुरू आहे, हे ट्रू आहे. बी पी डबल इम्प्लिकेशन क्यू, हे जर टी घेतलं आहे आणि हे जर एफ घेतलं आहे तर हे एफ येणार आहे. सीची ट्रूथ व्हॅल्यू जर फाइंड केली तर निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ टी डिस्जंक्शन निगेशन ऑफ एफ इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू एफ डिस्जंक्शन टी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू टी. आता आहे सेकंड नंबर. यामध्ये एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे ज्यामध्ये 3 ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत पी क्यू आर, आणि ते लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कुणाच्या बरोबरीत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. याची फक्त हिंट मी सांगतो तुम्हाला की कशा पद्धतीने सॉल्व करायचं आणि याचा आन्सर काय आहे. तो टेबल तुम्ही काढून ते आन्सर चेक करून पाहायचं. एक टेबल काढायचा ट्रूथ टेबल की ज्यामध्ये
3 ॲटॉमिक स्टेटमेंट्स राहतील पी क्यू आर, आणि 3 ॲटॉमिक स्टेटमेंट जेव्हा येतात त्यावेळेस 8 ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या, टी 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 टी, एफ 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 एफ, नंतर घ्यायचे क्यूचा ट्रूथ व्हॅल्यू टी टी एफ एफ टी टी एफ एफ, आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज अल्टरनेट घ्या, टी एफ टी एफ टी एफ टी एफ, पी क्यू आर यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर काय करायचं, पी कंजंक्शन क्यू हा कॉलम घ्या, नंतर पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर हा कॉलम घ्यायचा, जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे त्याचा कॉलम तयार करायचं, आणि मग ऑप्शन्समध्ये जे दिलेले आहेत त्यांचे कॉलम्स तयार करायला सुरुवात करा. ऑप्शन्समध्ये काय सांगितलेलं आहे बघा, पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर, तर नेक्स्ट कॉलममध्ये पहिले क्यू इम्प्लिकेशन आर फाइंड करा, आणि क्यू इम्प्लिकेशन आर फाइंड केल्यानंतर नेक्स्ट कॉलममध्ये पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर फाइंड करा. हा ए ऑप्शनचा जो कॉलम आहे तो कॉलम राहणार आहे. हे गिवन स्टेटमेंट पॅटर्न आणि हा ए ऑप्शनचा कॉलम, तर यामध्ये येणाऱ्या एंट्रीज आणि यामध्ये येणाऱ्या एंट्रीज सेम राहणार आहे. याचा आन्सर सांगतो आहे मी तुम्हाला. यांचं कॉलम जर तयार केला तर यामध्ये येणाऱ्या एंट्रीज आणि या कॉलममध्ये येणाऱ्या एंट्रीज सेम आहेत, म्हणून याचं जे करेक्ट आन्सर राहणार आहे ते ऑप्शन ए. आता आन्सर काय आहे मी तुम्हाला सांगितलं, कसं काढायचं तेही सांगितलं, पण प्रत्येक वेळेसच ए ऑप्शन असेल असं नाही. मग हा कॉलम जर त्या कॉलमची आयडेंटिकल नसेल तर मग बी ऑप्शनचा जो कॉलम आहे तो तयार करा, बी नसेल तर सी किंवा डी. अशा प्रकारे हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करायचा. खूप सिंपल आहे. ट्रूथ टेबल काढून तुम्ही याचा आन्सर चेक करून बघा. आता घेऊ आपण नंबर 3. आता नंबर थर्डमध्ये थर्ड नंबरचं पाहतोय आपण. आता या नंबर थर्डमध्ये एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचा इन्व्हर्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. इन्व्हर्स म्हणजे काय हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं. परत एकदा इन्व्हर्स म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. पण हे जे इन्व्हर्स आहे ना ते कंडिशनल स्टेटमेंटला असतो. इन्व्हर्स हा कंडिशनल स्टेटमेंटचा असतो, त्यामुळे जे गिवन स्टेटमेंट पॅटर्न आहे ते सुद्धा कंडिशनल असायला पाहिजे. आपण जे डेफिनेशन पाहिली होती इन्व्हर्सची ती काय होती पहा, पी इम्प्लिकेशन क्यू इज कंडिशनल. आठवत असेल तुम्हाला, पी इम्प्लिकेशन क्यू इज कंडिशनल. देन याचं आपल्याला काय पाहिजे इन्व्हर्स. तर इन्व्हर्स काय राहणार आहे, तर पीचं निगेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यूचंही निगेशन, देन निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू इज इन्व्हर्स ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू इज इन्व्हर्स. आता त्यांनी दिलेला स्टेटमेंट पॅटर्न कोण आहे ते एकदा बघा. त्यांनी दिलेला आहे पी डिस्जंक्शन क्यू इम्प्लिकेशन पी कंजंक्शन क्यू. ह्याचा आपल्याला इन्व्हर्स पाहिजे. पी इम्प्लिकेशन क्यू इज कंडिशनल, देन इन्व्हर्स निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. आता हे सुद्धा कंडिशनलच आहे. बघा ना, दोन ब्रॅकेटच्या मध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे, तर पीच्या जागेवर हा पहिला ब्रॅकेट, क्यूच्या जागेवर हा दुसरा ब्रॅकेट, कंडिशनल आहे कंडिशनल. तर याचा जर आपल्याला इन्व्हर्स पाहिजे असेल त्याचा इन्व्हर्स इज काय राहणार आहे, या पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन, जसं पीच्या वेळेस निगेशन ऑफ पी घेतलं आहे तसं या ब्रॅकेटचं निगेशन येणार, निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू इम्प्लिकेशन. क्यूच्या वेळेस क्यूचं निगेशन आहे तर निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. हा झाला आहे इन्व्हर्स, झाला इन्व्हर्स. मग आता जे इन्व्हर्स आपण लिहिले आहे हे ऑप्शनमध्ये आहे का, तर जे 4 ऑप्शन्स दिले त्यामध्ये नाही. त्याला मग निगेशनचे जे रूल्स आपण पाहिले होते ना ते यूज करायचे. याला निगेशन ऑफ डिस्जंक्शन, ज्याला आपण डिमॉर्गन्स लॉ असं म्हणतोय, तो रूल जर यूज केला तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कोणाबरोबर राहणार, निगेशन ऑफ पी, डिस्जंक्शनचं होणार कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा पहिला. इम्प्लिकेशन, यालाही निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल यूज करा, निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. इथे जे रूल मी यूज केले आहेत ना त्या रूलचं नाव आहे डिमॉर्गन्स लॉ. आता हे जे आन्सर आपल्याला मिळालं हे आन्सर या 4 पैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते चेक करा. त्याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन सी, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू
इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी, डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. ऑप्शन नंबर सी. आता आपण घेतो आहे 5 नंबर. याच्या आधीचं जे 4 नंबर आहे ते तुम्हाला होमवर्क करायचं आहे आणि त्या 4 नंबरचा आन्सर आहे ऑप्शन बी. त्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ॲटॉमिक स्टेटमेंट पी अँड क्यू फाईंड करायचे आहेत आणि त्या ट्रूथ व्हॅल्यूज ऑप्शन बीमध्ये येतात. सध्या आपण नंबर 5 पाहतो आहे आणि या नंबर 5मध्ये काय सांगितलं आहे पहा, आपल्याला निगेशन्स फाईंड करायचं आहे आणि ते कुणाचं निगेशन फाईंड करायचं आहे, इनव्हर्स. कुणाचा इनव्हर्स, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. तर परत एकदा इनव्हर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. तिकडे बाजूला मी पुन्हा रिपीट करतो आहे, पी इम्प्लिकेशन क्यू इज कंडिशनल, then its inverse is negation of p implication, negation of q is inverse. ठीक आहे. आता आपल्याला स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. या निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यूचा काय पाहिजे आपल्याला, इनव्हर्स. तर इट्स इनव्हर्स काय राहणार आहे, याचा इनव्हर्स काय राहणार आहे, लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आता इनव्हर्स येताना पहा, पी इम्प्लिकेशन क्यूचा इनव्हर्स काय होतं, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. त्याचं इनव्हर्स काय राहणार आहे, ते निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. हा झाला इनव्हर्स. मी याला पुढे सॉल्व केलं ते येणार आहे पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. हा झाला आहे इनव्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न. आणि या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला काय पाहिजे होतं, निगेशन्स. तर मग याचं निगेशन लिहिताना हे पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू आहे आणि त्याचं निगेशन लिहायचं लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. याला आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा जो रूल आहे ना तो यूज करा. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा रूल जर यूज केला तिथे काय येणार आहे, सुरुवातीला स्टेटमेंट पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यूला लिहिलं आहे क्यू. इथे जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन क्यू. या 4 ऑप्शन्समध्ये शोधा. ऑप्शन डी नाही, ऑप्शन सी नाही, ऑप्शन बी नाही. करेक्ट आन्सर ऑप्शन ए. याला तुम्ही क्यू कंजंक्शन पी असे लिहू शकता. हा एक रूल आहे ज्याला कम्युटेटिव्ह लॉ असं म्हटलं जातं. कम्युटेटिव्ह लॉ येईल आपल्याला पुढे तो. पी कंजंक्शन क्यू, पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू कंजंक्शन पी. हा जो लॉ आहे त्याला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. ट्रूथ टेबलवरून तुम्ही हा लॉ जो आहे ना तो प्रूव्हसुद्धा करू शकता. यांचा ट्रूथ टेबल जर काढला तर तुम्हाला आन्सर सेम भेटणार आहे. तर क्यू कंजंक्शन पी हे ऑप्शन ए आन्सर करेक्ट राहणार आहे नंबर 5. आता घेऊ नंबर 6. आता घेतोय आपण नंबर 6. एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे आणि यासाठी रूल्स ऑफ निगेशन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. कोणतं स्टेटमेंट पॅटर्न आहे ते बघा. पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर. या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला पाहिजे निगेशन. तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. सुरुवातीला आपल्याला जो रूल यूज करावा लागतो तो रूल आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. म्हणजे त्याला आपण डिमॉर्गन्स लॉ असं म्हटलं होतं. हे निगेशन या दोघांनाही सेपरेट होणार आणि कंजंक्शनचं कन्व्हर्शन होणार डिसजंक्शनमध्ये. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन आर. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू जो रूल यूज केला आहे त्याचं रिझन मी लिहितो आहे डिमॉर्गन्स लॉ. परत आहे निगेशन ऑफ पी डिसजंक्शन. याला पुन्हा एकदा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हा रूल यूज करा. तर पहिले येणार आहे क्यू कंजंक्शन आरचं निगेशन. जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. आणि आता हे जे इथे मिळालेलं आहे ना हे या 4 पैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते बघा. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर. ऑप्शन डी. पहिल्या ऑप्शनमध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही, चौथं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे निगेशन ऑफ पी डिसजंक्शन
क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर अशा टाईपचे यापूर्वी एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत आणि आता या एक्झरसाइजमधलं ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन आहे ते शेवटचं पाहतोय आपण. आणि आता आपण पाहतोय नंबर 7. इफ एक सेट दिलेला आहे ए 1 to 5 पर्यंत एलिमेंट्स आहे त्यामध्ये 1 2 3 4 5 देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. इथे हे दोन सिम्बॉल आहेत, असा एक सिम्बॉल आहे आणि हा एक सिम्बॉल आहे. याचा अर्थ होतो दॅर ॲक्झिस्ट आणि याचा अर्थ होतो फॉर ऑल. या दोघांना क्वांटिफायर्स असं म्हणतात. मी ते नंतर सांगतो तुम्हाला काय असतं क्वांटिफायर. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, ह्या सिम्बॉल देअर एक्झिस्टचा आहे आणि हा आहे फॉर ऑलचा. आता फॉर ऑल म्हटलं म्हणजे त्या सेटमधले सर्व एलिमेंट्स आणि देअर एक्झिस्ट म्हटलं की त्या सेटमधले फक्त काही एलिमेंट्स. आता इथे लक्षात द्या, एक एक स्टेटमेंट जे आहे ते आपण पाहणार आहोत. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 7. तर मला सांगा एक्स इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू जर घेतली ते सॅटिस्फाय होते. म्हणजे या सेटमध्ये एक तरी एलिमेंट असा आहे ज्याने हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणजेच या स्टेटमेंट ए ट्रू आहे. आपल्याला काय पाहिजे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, म्हणजे याचं करेक्ट आन्सर ए राहणार नाही. त्याच्यानंतर ऑप्शन बी घेऊ. ऑप्शन बी जर घेतलं तर यामध्ये कुठलाही एलिमेंट घ्या तुम्ही. जर 1 हा एलिमेंट घेतला तर 1 + 2 हे झाले 3 इज लेस दॅन 9. 2 हा एलिमेंट घेतला तर 4 इज लेस दॅन 9. 3 हा एलिमेंट घेतला तर 5 इज लेस दॅन 9. 4 हा एलिमेंट घेतला तर 6 इज लेस दॅन 9 आणि 5 जर एलिमेंट घेतला तर 7 इज लेस दॅन 9. त्यामधला कोणताही एलिमेंट तुम्ही चूज करा, हे ट्रू आहे म्हणून ऑप्शन बी सुद्धा राहणार नाही. आणि आता सी मधले फॉर ऑल म्हटलेलं आहे. फॉर ऑल म्हणजे सर्व एलिमेंट्सपैकी प्रत्येक एलिमेंट्स तुम्ही चेक करा. जर मी x इज इक्वल टू 1 घेतला तर 1 + 6 7 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. जर मी 2 घेतले तर 2 + 6 8 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. त्यानंतर जर मी 3 एलिमेंट घेतला तर 3 + 6 9 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. जर मी 4 घेतला तर 4 + 6 10 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. जर मी 5 घेतलं तर 5 + 6 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. तर आता यामध्ये एकदा चेक करा, पहिले जे 3 आहेत ते ट्रू आहेत आणि हे जे आहेत ना हे फॉल्स येतात. हे जे आहे ते फॉल्स आहेत. सॉरी, यापैकी कोणतंच ट्रू नाही आहे. 7 इज ग्रेटर दॅन 9, 8 इज ग्रेटर दॅन 9 आणि 9 इज ग्रेटर दॅन 9 हे जे आहेत ना हे फॉल्स आहेत आणि हे जे दोन आहेत ते ट्रू आहेत. त्यापैकी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, त्याचं करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन सी. तसे हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स होते आणि अशा टाईपचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स प्रत्येकाला सॉल्व करता आले पाहिजेत.